श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण एक सेवा करणार आहोत, जी लिखित नामजप सेवा आहे. बघा, 28 फेब्रुवारीपासून 21 दिवसाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा तुमची जर चालू असेल तर तुम्ही हे सेवा स्किपसुद्धा करू शकता. परंतु तुम्ही अनेक जर सेवा चालू केली नसेल तर तुम्ही 11 दिवसाची श्री स्वामी समर्थ महाराजांची लिखित नामजप सेवा करू शकता. आणि तुम्हाला फक्त मनशांतीसाठी जर करायचे असेल तर तुम्ही इथं संकल्प न करता सुद्धा सेवा करू शकता. बघा, आता तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत आहात, लिखित नामजप करत आहात. मग आता ह्या वहीचं नंतर भरल्यानंतर काय करायचं, नंतर तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुतक विटाळ आला असेल तर अशा वेळी काय करायचं, ती वही कशी घ्यायची, कोणत्या पेनाने लिहायचं, हे सर्व प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. बघा, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की लिखित नामजप म्हणजे काय. बघा, लिखित नामजप म्हणजे जी काही आपली आराध्य देवता आहे ना, त्यांचं नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या स्वच्छ वहीमध्ये लिहिणं, त्यालाच लिखित नामजप असं म्हणतात. तर त्याला विशिष्ट संकेत आपण लिहित असतो, जसं की श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम, किंवा ओम नमः शिवाय यासारखं. म्हणजे तुमची जी कुठली आराध्य देवता आहे त्यांचं नाम आपल्याला लिखित लिहायचं असतं, त्यालाच आपण लिखित नामजप असं म्हणतो. आणि असं लिहिल्यानं त्या भक्तावर त्याचा प्रभाव हा 1000 पटीनं वाढतो. त्यामुळं लिखित नामजप आपल्याला लिहायचं असतं. लिखित नामजप कोणत्याही देवतेचं आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी हे एक महत्त्वाचं साधन आहे. बघा, आता लिखित नामजप कसा लिहायचा, त्याचे नियम कोणते, चला तर जाणून घेऊया. सर्वप्रथम स्वामीचा जप किती वेळा करतो यापेक्षा आपण किती एकाग्र चित्तानं आणि मनापासून करतो त्यावर त्या नामजपाचे फायदे आपल्याला ठरत असतात. बघा, अस्थिर मनाने जर आपण स्वामींचा नामाचा जप 1000 वेळा केला आणि स्थिर मनाने म्हणजे प्रसन्न मनाने एकाग्र चित्ताने फक्त 108 वेळा जरी केला ना, तर आपल्याला 1000 वेळा नामजप केल्याचे फळ हे मिळत असते. आणि अस्थिर मनाने जर तुम्ही केला म्हणजे तुमचं मन एका जागेवर स्थिर नाही, तर तुम्ही कितीही नामजप करा त्याचा कुठलाही फायदा होत नाही, हे लक्षात ठेवा. आता नामजप कसा करावा, पुरुषांनी करावा, स्त्रियांनी करावा, मुलींनी कसा करावा. बघा, लिखित नामजप कुणीही करू शकतं. सकाळी तुम्ही, दुपारी, देवपूजा झाल्यानंतर, दिवसभरात ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून हा लिखित नामजप बसायचं असतं. देवघरासमोरच बसून ही सेवा करावी का, तर नाही, तसं काही नाही. लिखित नामजपासाठी फक्त आपल्याला आसन घेऊन बसायचं असतं, हे लक्षात ठेवा. लिखित नामजप हा मांसाहार करून आपण करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी, अडकलेली कामे मार्गी लावी यासाठी संकल्पयुक्त सेवा करायची असते. आणि संकल्प करताना तुम्ही किती नामजप करता हे बोलायचं असतं, जसं की 51,000, 11,000, 1,25,00,000 त्या जपाची संख्या ही ठरवायची असते. आणि ती जपाची संख्या तुम्ही त्यावेळेस हे पूर्ण करायची असते, हे लक्षात ठेवा. प्रवासात त्याचं पावित्र्य राखलं जात नाही, म्हणून तुम्ही प्रवासात ही वही घेऊन जाऊ नका. कुठल्या बॉलपेनचा वापर करायचा, तर लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते, तर तुम्हाला लाल रंग हा तुम्ही इथं वापरू शकता. दुसरं म्हणजे निळा रंग वापरला तरीही चालेल. घाईघाईमध्ये नामजप लिहू नये. स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा. एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे नाव लिहावे. बघा, तुम्ही अक्कलकोटला जर जाणार असाल तर तिथूनही नामजपही आणू शकता, किंवा तुम्ही इथंच दुकानात जरी स्वच्छ आणि कोरी वही घेतली तरीही काही हरकत नाही. वही कुठली घ्या असं काही नाही, फक्त स्वच्छ कोरी करकरीत वही असणे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या रजिस्टरमध्ये तुम्ही कॉलम काढूनसुद्धा हे लिहू शकता, फक्त दिसायला कसं नीटनेटकं दिसलं पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे लिहायचं आहे. नामजप लिहिण्यासाठी मन शांत करावे, घाई करू नये, मनावर दडपण आणू नये. काहींना नोकरी व्यवसाय असतो, घरामध्ये लहान मुलं असतात, त्यामुळं वेळ काढून ती एक वेळ ठरवा आणि त्यानुसार नामजप करावा.
सर्वप्रथम गणपती बाप्पाचं स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नामजप लिहिण्यास सुरुवात करावी. रोजच्या रोज पानं लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून रोज न चुकता नामजप पूर्ण करावा. काही महिन्यानंतर तुमची रोजची पानं वाढली आणि ती पूर्ण झाली तर तुम्ही तो नामजप मोजून लिहा आणि नंतर आपल्याला एक विशिष्ट संख्या जी आपण काही ठरवलेली असते ना ते तुम्ही तिथं म्हणजे विशिष्ट संख्या ठेवा आणि त्यावेळेस तो नामजप कंप्लीट करा. बघा, तुम्ही जितका नामजप रोज ठरलेला आहे तो नक्की लिहा. अर्धवट पान लिहू नये. जप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असं उच्चार करत नामजप लिहावा. कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो. रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती वही देवघरात ठेवू शकता किंवा एखाद्या कुठल्या तरी पवित्र ठिकाणी ठेवू शकता. तुमच्या लिखित नामजपाच्या वहीचे पान खराब होणार नाही, त्यावर धूळ बसणार नाही याची काळजी घ्या. लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार करून सेवा करू नये. सात्विक आहार ठेवा, हे लक्षात ठेवा. तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करत असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प करून आपल्याला प्रकट दिनापर्यंत एखादी आकडा तुम्ही संख्या निश्चित करा आणि त्या दिवसापर्यंत तुम्ही सेवा कंप्लीट करा. आणि काही कारणानं जर तुमची सेवा पूर्ण झाली नाही तर घाबरू नका, स्वामींना माफी मागा आणि तुम्ही नामजप तिथून नंतर आपण लिहू शकता. अशा प्रकारे आपल्याला नामजप हा लिहायचा आहे. लिखित नामजपाचे फायदे काय? बघा, लिखित नामजप करतो तेव्हा सर्व मनशक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते. नियमितपणे नाम लिहिण्यामुळे आपली श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होते. लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते. मनातील नकारात्मक विचार, चिंता दूर होतात. अशा प्रकारे लिखित नामजप केल्याने आपले विचार शुद्ध होतात, मनाची एकाग्रता वाढते. बघा, काही व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रण करू शकत नाहीत ना, कसं माळेवर नामजप करताना आपल्याला जपापेक्षा लिखित नामजप करताना मन हे अधिक स्थिर होतं. लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी देखील प्रेरित करत असते. नकारात्मक विचारापासून ते आपल्याला नाम ठेवत असते. आपलं मन भरकट असेल तर त्याच्यातून आपल्याला ती बाहेरसुद्धा काढते. बघा, लिखित नामजप हा 1 वर्षापेक्षा जास्त दररोज नित्यनियम एका विशिष्ट संकेत जर तुम्ही करत राहिला तर आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना तुम्ही आकर्षित करू शकता. इतकी ताकद त्या लिखित नामजपामध्ये आहे. कारण लिखित नामजप करीत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण लिखित नामजप करतो ना तेव्हा आपलं नकारात्मक विचारापासून संरक्षण होतं. आपलं मन प्रसन्न राहायला लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी याच्याशी दिवसभर उगाच घुटमळत असतो. परंतु काही वेळा असं होतं की लिखित नामजप जर तुम्ही केला तर आपण या सर्वापासून म्हणजे निगेटिव्ह जे लोक असतात ना त्याच्यापासून आपण दूर राहतो. आपल्याला कोणासोबत फोनवर बोलावंसं वाटत नाही. घरामध्ये आपण शांत राहतो. एखादी व्यक्ती परत एखादी गोष्ट बोलायला लागली तर लगेच आपण पहिले कसं चिडतो ना, परंतु आता तसं होत नाही. छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्या मनावर परिणाम जसा व्हायचा तसा आता होत नाही. त्यामुळे या गोष्टीत आपला फरक पडतो आणि आपण आयुष्यामध्ये आनंदी आणि मजेशीर राहतो. लिखित नामजप आपण करतो ना, जसं महिन्यामागून महिने जातील, वर्षामागून वर्ष जाईल ना, तसं आपल्या हातावरच्या ज्या रेषा असतात ना त्यासुद्धा बदलायला मदत होते. म्हणजे काय तर आपलं जे दुर्भाग्य होतं ना ते सौभाग्यामध्ये बदलतं. म्हणून लिखित नामजप करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आवर्जून या दिवसापासून सुरुवात करा. बघा, बरेच जण असतील की लिखित नामजपाची सुरुवात कधीपासून करावी असं म्हणतात. बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र. ज्या दिवशी आपलं मन पवित्र आहे असं तुम्हाला वाटत असेल ना त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करा. क्षणापासून सेवेला सुरुवात करायची तर मनामध्ये काही विचार न आणता वेळेपासून तुम्ही सुरुवात करू शकता. कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे. भीतीचा विषय नाही, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. आपण देवाचं नाव लिहित आहोत, चांगलं सत्कर्म करत आहोत. त्यासाठी कुठल्याही वाराची, कुठल्याही मुहूर्ताची गरज नाही. फक्त आपल्याला आपल्या अंतःकरणातून ही सेवा करावीशी वाटते ना, हे महत्त्वाचं आहे. नामजप लिहित असताना साधे, सोपे व महत्त्वाचे काही नियम आपल्याला पाळायचे असतात. सर्वप्रथम पहिला नियम आहे की नामजप लिहिताना त्या देवतेचे नाव वरच्या रेषेला चिटकून आपल्याला लिहायचं आहे आणि त्या नावावरती आपल्याला रेषसुद्धा ओढायची, ही लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना सवय असते की नाम हे इंग्लिशमध्ये कसं लिहितो आपण तसं लिहायचं नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा.
आपल्याला वरी चिटकून वरच्या रेषेला लिहायचं आहे आणि वरी रेष ओढायची आहे. तुम्ही शक्यतो लाल रंगाचा पेन इथं नामजप करताना वापरायचा आहे. बॉल पेन तुम्ही म्हणजे शाईचा पेन वापरायचा नाही. रोज एक नामजप तरी तुम्हाला लिहायचं आहे. जेवढ्या वेळा तुम्ही नामजप लिहित आहात तेवढ्या वेळेत म्हणत आपल्याला लिहायचं आहे. आपलं कसं एकीकडं नामस्मरण सुरू ठेवायचं आणि एकीकडं लिहिणंसुद्धा आपल्याला सुरू ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कुठलं इतर विचार येणार नाही, हे लक्षात ठेवा. मन एकाग्र राहील असं नामजप लिहा. दुसरं म्हणजे काय, नामजप लिहिताना तुम्ही दिवसभर घरी जरी असाल तरीसुद्धा अगोदर आपल्याला हातपाय धुवायचे, बसण्यासाठी आसन घ्यायचे, मग नामजप लिहायला सुरुवात करायची आहे. नामजप हा अंथरुणावर पांघरुणावर न बसता आपल्याला आसनावर बसून आपल्याला नामजप लिहायचा आहे. तुम्ही टेबल खुर्चीवर बसून सुद्धा नामजप लिहू शकता. जे लोक मांसाहार करतात म्हणजे नॉनव्हेज खातात तर त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर नामजप हा लिहायचा नाही. जर तुम्ही बनवलं असेल आणि खायचं नसेल तर तुम्ही ते स्नान वगैरे करून नंतर नामजप लिहायचं आहे. आणि ज्या दिवशी खाणार असतात त्या दिवशी तुम्ही सकाळी नामजप लिहू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे काय, जर तुम्हाला एखादी इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त नामजप इथं लिहू शकता. एखाद्या गुरुवारी तुम्ही सुरुवात करा, संकल्प करा आणि संकल्पामध्ये आपल्याला पूर्ण संकल्प करायचा असतं, गोत्राचं उच्चार करायचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती नामजप लिहिणार आहात त्याची संख्या लिहायची असते आणि किती दिवसामध्ये लिहिणार आहात हे सुद्धा तुम्हाला तिथं सांगायचं असतं. अशा प्रकारे 21 दिवसात जर तुम्ही नामजपाची वही लिहिणार असाल किंवा 51 दिवसामध्ये करणार असाल किंवा वर्षामध्ये करणार असाल तर तिथं आपल्याला तिथं बोलायचं असतं, हे लक्षात ठेवा. एखाद्या इच्छेसाठी तुम्ही संकल्पयुक्त लिखित नामजप सेवा करत असाल तर तेवढ्या दिवसामध्ये आपली ती इच्छा पूर्ण होतेच, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. आणि तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर अगदी मनशांतीसाठी सुद्धा तुम्ही रोज एक पान नामजप लिहू शकता. त्यामुळे तुम्हाला इथं पेज लिहायची गरज म्हणजे वाचायची किंवा नामजप काउंटिंग करायची काही गरज नाही. असं तुम्हाला करायचं आहे. ह्याने सुद्धा तुम्हाला चांगले अनुभव मिळतात, हे लक्षात ठेवा. दररोज तुम्ही सेवा केली तर सेवा ही कधीच वाया जात नाही. सेवा नक्कीच एक ना एक दिवस तुम्हाला मेवा देत असते. बघा, तुम्ही कुठं गावाला जात असाल तर वही तुम्ही सोबत ठेवू शकता. तिथेसुद्धा तुम्ही नामजप लिहू शकता. वही पूर्ण झाल्यानंतर वहीचं काय करायचं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर लिखित वहीची प्रथम पूजा करावी. श्री स्वामी समर्थ देवताभ्यो असं म्हणून आपण गंध, अक्षदा, हळदी कुंकू व्हाव्यात, नैवेद्य साखर अर्पण करावा. आता ह्या वहीचं काय करायचं, बघा तुमची एक वही भरली तर अक्कलकोटला जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्ही वही जमा करू शकता. त्या मठामध्ये इथं वह्या जमा करतात, तर तुम्ही अक्कलकोटला गेलात तर इथं वही जमा करू शकता. आणि नाही जायचं म्हणजे तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही वही तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला ह्या वह्या आपल्या तिजोरीतसुद्धा ठेवायचं आहे. आणि तुमच्या जर कुठं एखाद्या एरियात मंदिराचं काम चालू असेल तर या वह्या तुम्ही त्या पायाभरणीमध्ये सुद्धा देऊ शकता, कारण ते खोल खड्डा असतं ना त्याच्यामध्ये ह्या वह्या ठेवल्या जातात. त्यामुळे जागेतील दोष असतात ना ते नष्ट होतात असं मानलं जातं. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या ठिकाणी वाहती नदी असेल तर प्रवाहीसुद्धा करू शकता, असं काही नाही. तर तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एखादी इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त या सेवेला सुरुवात करू शकता. आणि तुमची इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मनशांतीसाठी 11 दिवसाची सेवा करायची आहे आपल्याला. 28 फेब्रुवारीपासून 21 दिवसाची होती, परंतु आजपासून सुरू केली तर तुम्हाला 11 दिवसापर्यंतच ही सेवा करता येते. त्यामुळं 11 दिवसापर्यंत तुमचं 11,000 स्वामींचं नामजप हे होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही 20 मार्चपर्यंत तुमचा 11,000 जप हा नक्कीच कंप्लीट होईल. त्यामुळं तुम्ही तुमचे अंक आणि तुमची सेवा म्हणजे काय, तुमचं कुठली इच्छा आहे त्याच्यानुसार तुम्ही हा सेवेचं काउंट हा करायचा आहे. आपली इच्छा छोटी तर आपण नामजपसुद्धा थोडाच घ्यायचा ना. आपली इच्छा जर मोठी असेल तर तुम्ही छोट्या नामजपा म्हणजे आपलं काउंटिंग 11पर्यंत होतं असं करायचं नाही. आपल्या इच्छा छोट्याच ठेवा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे तुम्ही जास्त काही मोठं मागण्याचा प्रयत्न करू नका. स्वामी महाराज तुम्हाला सर्व चांगलंच देणार आहेत. त्यामुळे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि त्यांची सेवा करा. लिखित नामजप लिहिण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.